वेलकम बॅक विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रोनाउन्स स्पोकन इंग्लिश मध्ये तसेच ग्रामर मध्ये कशा पद्धतीने यूज केले जातात. तर पहा, सुरुवातीला आपण पर्सनल प्रोनाउन जर पाहितले तर त्यामध्ये आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे पर्सनल प्रोनाउन आहेत. आता यामध्ये जर आपण आय हे पर्सनल प्रोनाउन घेतलं तर याचा मीनिंग असतं मी. आय मीन्स मी. मग याचा सब्जेक्टिव्ह केस म्हणून यूज केला जातो, म्हणजेच ऍज अ सब्जेक्ट आपण ते यूज करतो. जसं की आय एम स्टुडंट, आय एम अ डॉक्टर, आय एम गोइंग टू स्कूल, आय लर्न इंग्लिश, आय स्पीक इन इंग्लिश. या पद्धतीने आपण आय करत असतो. आता आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो. आय लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकतो. आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. या पद्धतीनं आपण आय हा सब्जेक्ट म्हणून यूज करत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आय हे ज्यावेळेस सब्जेक्टिव्ह केस असतं त्यावेळेस त्याचं मिनिंग आहे मी. पण तेच जर आपण ऍज अ पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह यूज केलं तर त्याचं यूज असतं माझा, माझी, माझे किंवा माझं. ज्यावेळेस त्याचा यूज आपण पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून करत असतो तर त्यावेळेस त्याचा यूज असतो माझा, माझी, माझे किंवा माझं. एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवायची, ज्या वेळेस आपण पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून माय यूज करत असतो त्यावेळेस त्यासोबत हमेशा एक ना एक नाउन येत असतं. जसं माय प्लस नाउन येईल. माय बुक, माझे पुस्तक. माय मोबाईल, माझा मोबाईल. माय चेअर, माझी खुर्ची. माय नोट्स, माझ्या नोट्स. माय क्लास, माझा क्लास. माय स्कूल, माझी शाळा. तर माय प्लस हमेशा एक ना एक नाउन येत असतं आणि त्यामुळं माय हे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असतं जे आय पासूनच तयार होतं. आय पर्सनल प्रोनाउन, त्याचंच पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह हे माय तयार होत असतं. जसं की माझे पुस्तक टेबलावर आहे तर माय बुक इज ऑन द टेबल. माझे मित्र शाळेला जात आहेत. माय फ्रेंड्स आर गोइंग टू स्कूल. तर इथं माय सोबत हमेशा नाउन येतं, हे लक्षात ठेवायचंय. आता या आपण जर आय पासून ऑब्जेक्टिव्ह केस तयार केलं तर ते बनतं मी आणि याचं मिनिंग असतं मला. आणि ऑब्जेक्टिव्ह केस ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस ते हमेशा वर नंतर येत असतं. जसं की आपण यूज केलं लेट मी स्पीक, मला बोलू द्या. लेट मी गो, मला जाऊ द्या. लेट मी प्ले, मला खेळू द्या. लेट मी आस्क अ क्वेश्चन, मला प्रश्न विचारू द्या. किंवा असं लेंथी सेंटेन्स जर घेतला आपण, जसं की ही इज आस्किंग मी, तो मला विचारत आहे. ही इज टेलिंग मी, तो मला सांगत आहे. तर मी हे मला या अर्थानं ऑब्जेक्ट म्हणून येत असतं. त्याला आपण मी सब्जेक्टच्या ठिकाणी यूज करू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आय म्हणजे मी. आता ह्या पर्सनल प्रोनाउन पासून ज्यावेळेस आपण पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह बनवतो त्यावेळेस ते बनतं माय, मीन्स माझा, माझी, माझे. आणि ज्यावेळेस याचं ऑब्जेक्ट बनवतो त्यावेळेस ते बनतं मी आणि त्याचा अर्थ असतो मला. आणि मी हे आपण कधीही सब्जेक्टच्या ठिकाणी यूज करू शकत नाही, ते हमेशा ऑब्जेक्टच्या ठिकाणी येत असतं. जसं की ही टॉक्स टू मी, तो मला बोलतो. तर इथं मी जे आहे ना याचा अर्थ आहे मला. आणि यापासून जर पॉझेसिव्ह प्रोनाउन बनवलं आपण तर ते बनतं माइन. माइनचा अर्थ असतं माझाच, माझीच, माझेच, माझच. या अर्थानं माइन यूज केलं जातं, MINE. आणि हे असतं पॉझेसिव्ह प्रोनाउन. जसं की मला म्हणायचंय ही वॉच माझीच आहे तर मी म्हणेल दिस वॉच इज माइन. मला म्हणायचं हा मोबाईल माझाच आहे तर दिस मोबाईल इज माइन. ही शाळा माझीच आहे, दिस स्कूल इज माइन. तर माइन हे हमेशा वर्बच्या नंतर येतं, हे आपण लक्षात ठेवायचंय. त्यानंतर याचे आणखी दोन प्रोनाउन्स बनतात आय पासून. ते म्हणजे काय, एक आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एक आहे एम्फेटिक प्रोनाउन. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन काय असतं तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन यामध्ये जी ऍक्शन होत असते ती त्या कर्त्यावरच झालेली असते, हे आपण लक्षात ठेवायचं. जसं की आय पासून माय हे बनलं पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, मी बनलं ऑब्जेक्ट आणि माइन बनलं पॉझेसिव्ह प्रोनाउन. आता यापासून माय सेल्फ बनतं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. माय सेल्फ म्हणजे मला स्वतःला. आता हेही हमेशा वर्बच्या नंतर येईल.
जसं की आय टोल्ड माय सेल्फ, मी मला स्वतःला सांगितलं. आय आस्क्ड माय सेल्फ, मी मला स्वतःला विचारलं. किंवा आय हर्ट माय सेल्फ, मी मला स्वतःला दुखवलं. तर मला स्वतःला म्हणायचंय तर माय सेल्फ येईल, पण ते हमेशा वर्बच्या नंतर येईल. परंतु याचा दुसरा यूज असतो आणखी, ते म्हणजेच एम्फेटिक प्रोनाउन. आता रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आणि एम्फेटिक प्रोनाउन एकच असतात, परंतु याचा यूज वेगवेगळा असतो. जसे की आय आस्क्ड माय सेल्फ, मी मला स्वतःला विचारलं. आय टोल्ड माय सेल्फ, मी मला स्वतःला सांगितलं. इथं माय सेल्फ, आय टोल्ड माय सेल्फ, टोल्ड या वर्बच्या नंतर माय सेल्फ आपण यूज केलं. परंतु हे माय सेल्फ जर सब्जेक्ट सोबत आपण यूज केलं तर ते एम्फेटिक प्रोनाउन बनतं, आणि वर्बच्या नंतर जर यूज केलं तर ते रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन बनतं. जसं की आय माय सेल्फ असं जर मी यूज केलं तर त्याचा अर्थ असतो मी स्वतः. म्हणजेच इथं एम्फेटिक प्रोनाउन एम्फसिस करत असतं. एम्फसिस करतं म्हणजेच काय, जोर देऊन सांगितलं जातं. जसं की आय माय सेल्फ डिड इट, मी हे स्वतः केलं. आय माय सेल्फ वेंट देअर, मी स्वतः तेथे गेलो. आय माय सेल्फ टोल्ड हिम, मी स्वतः त्याला सांगितलं. आय माय सेल्फ वन द मॅच, मी स्वतः मॅच जिंकला. आय माय सेल्फ गेव एक्झाम, मी स्वतः परीक्षा दिली. आय माय सेल्फ रोट एन ईमेल, मी स्वतः एक ईमेल लिहिला. तर या पद्धतीनं जर सब्जेक्ट सोबत माय सेल्फ घेतलं तर ते एम्फसिस करण्यासाठी असतं, आणि ते असतं एम्फेटिक प्रोनाउन. आणि वर्बच्या नंतर घेतलं तर ते बनतं रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. तर या पद्धतीनं आय हा जो पर्सनल प्रोनाउन आहे त्यापासून हे सगळे शब्द तयार होत आहेत. आय म्हणजे मी, माय मीन्स माझा, माझी, माझे, मी म्हणजे मला, त्याचबरोबर माय सेल्फ म्हणजे मला स्वतःला, आणि माय सेल्फ जर सब्जेक्ट सोबत घेतलं तर त्याचं मिनिंग येतं मी स्वतः. आणि माइन जर आपण पजेसिव्ह प्रोनाउन यूज केलं तर त्याचा अर्थ असतं माझाच, माझीच, माझेच, आणि हे हमेशा वर्बच्या नंतर येत असतं.